हॅलो, सर्वांचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग इन्स्टंट चालू होतं आहे कारण आज कॉलेजमध्ये होतं आहे रांगोळी कॉम्पिटिशन आणि रांगोळी कॉम्पिटिशनचा हा ब्लॉग सुंदर असा ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. आणि यामध्ये केमिस्ट्री डिपार्टमेंटने ऑर्गनाईज केली होती आणि केमिस्ट्री असते रांगोळी कशाप्रकारे सुंदर करता येते या पद्धतीचे रांगोळीची कॉम्पिटिशन होती. तर तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी रांगोळी केलेली आहे आणि त्याचं इम्पॉर्टन्स देखील विद्यार्थ्यांनी सांगत आहे. चला तर मग तुम्ही व्हिडिओ पहा आणि तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ही रांगोळी मला खूपच जास्त आवडली होती, तर तिचं एक्सप्लेनेशन देखील खूप सुंदर होतं, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. चला तर मग तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा आणि मला सांगा कसा वाटला मला ब्लॉग. मला शेअर करा ना. हो, शक्य करू शकत नाही. आकाशात घरात घेता आणि त्याच्यामध्ये पहिला सिंबल आहे त्याच्यानुसार आपण त्याच्यामध्ये विविध उपयोग केला जातो विज्ञानामध्ये. त्याचं मायक्रोस्कोपचा बारीक बारीक जे मायक्रोस्कोप असतात, फायर्स वगैरे असतात ते त्याच्यानुसार आयडेंटिफाय करतात. त्यामुळे जास्त क्वेश्चन केले नाही. बरेचशा याच्यामध्ये ऑलरेडी जॉग्राफी येते, त्याच्या याला बघून सगळीकडे येते. त्याच्यावर पण ट्रीटमेंट केली पाहिजे. आणि आता नवीन जी केमिस्ट्री आहे ती ग्रीन केमिस्ट्री त्याचा जास्तीत जास्त वापर करतात. इको फ्रेंडली तेच शब्द पूर्वी कारंजे असायची, इंडस्ट्रीच्या बाहेर कारंजे असायची. की झाडं हे ना, त्याच्यामधला कार्बन तो खाली जमिनीत जावं आणि ती झाडं परत शोषून घ्यावा. त्यांची वाढ होते. म्हणजे हां. हे जे ब्लू आहे ते वॉटरचं सिम्बॉल आहे, पाण्याचं आहे ना रंग तो निळा. आणि तो ऑरेंज जो दाखवला आहे तो तुझं असं म्हणले की ओसडवली. मग तू त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढणार आहेस ना, मग फक्त तू याचंच सोल्युशन आहे का, फक्त झाडं लावण्याचं सोल्युशन आहे का तुझ्याकडे? एक प्रश्न असा आहे, तू इंडस्ट्रीशिवाय राहू शकत नाही. हां, मग इंडस्ट्री तर ठेवायची, मग कशा पद्धतीची तुला इंडस्ट्री डेव्हलपमेंट पाहिजे म्हणून तुला इंडस्ट्री पण पाहिजे. मला काय सोल्युशन काय काढायचं? चांगली ट्रीट केलं पाहिजे ते केमिकल नाही का बाहेर केमिकल वेस्ट ट्रीटमेंट प्लांट जो आहे इंडस्ट्रीचं जे खराब पाणी बाहेर पडतं, हां, आणि ऑक्सिजनचं वाढवलं काय होईल? होय. सांग. आग लागेल. मग झाडं लावा जास्तीत जास्त. अजून इकडे निळा रंग दाखवलाय, तिकडे ऑरेंज दाखवलाय. पावसाळा झाला तो भाग म्हणजे जास्तीत जास्त कमी पडते. काय कमी पडतंय? एअर पोल्युशन झाल्यामुळं किंवा केमिकलचं ऑक्सिजनची कमतरता. मी मला एक छोटासा प्रश्न विचारायचा. ऑक्सिजन जर वाढवला तर काय होईल तुमच्या केमिस्ट्री? म्हणजे आपल्याला नाही का कोरोनाच्या काळात आपल्याला कसं जास्त ऑक्सिजनची गरज होती, व्हेंटिलेटर आणि जास्त झाडं लावले ना, झाडांपासून आपल्याला ऑक्सिजन मिळत जाईल. मेडिकलला ऑक्सिजनचं प्रमाण वाढवलं तर काय होईल? हेल्दी वातावरण होणार, जास्त एज आता कमी होत, झाडं तिकडं होणाऱ्या एअर पोल्युशनमुळं ग्रीन आणि जास्त यासोबतच आजचा ब्लॉग मी या ठिकाणीच संपवते. तर हा छोटासा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि केमिस्ट्री यूज करून देखील रांगोळी करता येते हे देखील याच्यामार्फत सर्वांना कळलेलं आहे. कारण डेली लाईफमध्ये आपण सर्वजण खूप साऱ्या गोष्टी यूज करतो, त्या या रांगोळीमार्फत सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा एक उद्देश होता. चला तर मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या.